वर्कशॉपच्या निमित्ताने आपल्याशी आज संवाद साधत आहे। सर्वप्रथम आयोजकांचे आभार की ज्यांनी या ऑनलाईन वर्कशॉपच्या निमित्ताने तुमची आणि माझी भेट करून दिली। मी आपल्यासाठी आज धर्मादाय आयुक्त कार्यालय म्हणजे चॅरिटी कमिशनर ऑफिस येथे नोंदणीकृत होणाऱ्या संस्था आणि संघटना याबाबत इत्थंभूत माहिती देणार आहे। त्याआधी मी माझी स्वतःची ओळख करून देते। मी रोहिणी पवार पुणे येथे गेली 10 वर्षांपासून 15 लोकांच्या टीम सोबत रोहिणी पवार असोसिएट्स या नावाने एक लॉ फर्म चालवते। माझी लॉ फर्म ही बेसिकली धर्मादाय आयुक्त कार्यालय म्हणजे चॅरिटी कमिशनर ऑफिस येथे फक्त कार्यरत आहे। तर या कामाच्या निमित्ताने या वकिली व्यवसायामध्ये आम्ही गेल्या 10 वर्षांपासून जवळपास 1000 संस्था आणि संघटना यांच्याशी निगडित आहोत आणि या सर्व संस्था आणि संघटना यासाठी आम्ही कार्य करत आहोत। तर आपण यापुढे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये संस्था आणि संघटना कशा रजिस्टर केल्या जातात आणि त्यांचे ऍडमिनिस्ट्रेशन कसं केलं जातं याबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये ज्या संस्था आणि संघटना रजिस्टर किंवा नोंदणीकृत केल्या जातात त्या सर्व संस्था अधिनियम 1860 म्हणजे सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट म्हणजे मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 या दोन कायद्यांच्या अंतर्गत नोंदणीकृत केल्या जातात। संस्था अधिनियम 1860 हा सेंट्रल ऍक्ट आहे। त्यामुळेच दिल्लीत ज्या संस्था रजिस्टर केल्या जातात त्याही याच कायद्याच्या अंतर्गत रजिस्टर केल्या जातात। म्हणून आपल्याकडेही संस्था नोंदणी अधिनियम 1860 या कायद्याच्या अंतर्गत संस्था नोंदणीकृत केल्या जातात। परंतु सडनली 1950 मध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट हा कायदा अस्तित्वात आला। त्यामुळे आपल्याकडे ज्या संस्था अधिनियम 1860 च्या अंतर्गत रजिस्टर केल्या गेल्या त्या सर्व संस्था बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 या कायद्याच्या अंतर्गत पुन्हा रजिस्टर करण्यात आला। त्यामुळे आपल्याकडे आता ज्या नवीन संस्था किंवा संघटना रजिस्टर केल्या जातात या दोन्ही कायद्यांच्या अंतर्गत रजिस्टर केल्या जातात। तर या संस्था रजिस्टर करत असताना आपण या दोन्ही कायद्यांच्या अंतर्गत रजिस्टर करणार आहोत। तर ही संस्था नोंदणीकृत करत असताना सर्वप्रथम आपल्याला संस्थेचे नाव किंवा संघटनेचे नाव जे आहे हे गरजेचे आहे। तर सर्वप्रथम आपण एकत्र येऊन संघटनेचे नाव ठरवले पाहिजे। त्यानंतर कमीत कमी 7 मेंबर्स या संस्था रजिस्टर करण्यासाठी आपल्याला गरजेचे आहे। तर या 7 मेंबर्सचे सर्वांचे आधार कार्ड गरजेचे आहे। तसेच संस्थेचे नाव आणि आधार कार्ड मिळाल्यानंतर संस्थेचा जो करस्पॉन्डन्स ऍड्रेस आहे म्हणजेच पत्रव्यवहाराचा जो पत्ता आहे हा आपण निश्चित केला गेला पाहिजे। तसेच हा पत्रव्यवहाराचा पत्ता त्याचकरिता पुरावा म्हणून लाईट बिल किंवा त्या ठिकाणचं टॅक्स पावती आपल्याला गरजेची असते। तर हे सर्व कागदपत्रे गोळा केल्यानंतर आपल्याला संस्था रजिस्टर करता येते आणि हे सर्व कागदपत्रे घेऊन आपण आपली संस्था नोंदणीकृत करण्यासाठी योग्यता फॉर्म फिल करून धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये संस्थाही नोंदणीकृत। संस्था नोंदणीकृत करत असताना संस्थेची घटना हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे। संस्थेची घटना म्हणजे नेमकं काय? तर संस्थेची घटना म्हणजे संस्थेचा आत्मा। संस्थेची घटना ही संस्थेचे ध्येय उद्दिष्ट आणि संस्थेचे रूल्स रेग्युलेशन्स म्हणजेच नियमावली यांची मिळून बनलेली असते। तर संस्थेचे ध्येय उद्दिष्ट जे आहेत हे स्पेसिफिक असले पाहिजे। तुम्ही ज्या कामाकरिता संस्था स्थापन केली आहे त्या कामांचा उल्लेख हा तुमच्या ध्येय उद्दिष्टांमध्ये असला पाहिजे। तसेच तुमचे ध्येय उद्दिष्ट जर त्या संस्थेच्या घटनेमध्ये नसतील किंवा ध्येय उद्दिष्टांमध्ये मेन्शन केलेले नसतील तर त्या कारणाकरता तुमच्या संस्थेला काम करता येणार नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं। त्यामुळे भविष्यात तुम्ही ज्या पद्धतीचं काम करणार आहात त्या सर्व पद्धतींचा आणि त्या सर्व ऑब्जेक्टचा उल्लेख हा तुमच्या ध्येय उद्दिष्टांमध्ये आला। जर भविष्यात तुम्ही ज्या ध्येय उद्दिष्टांसाठी काम करत आहात ते ध्येय उद्दिष्ट तुमच्या संस्थेच्या घटनेमध्ये म्हणजे ध्येय उद्दिष्टांमध्ये नसतील तर तुमची संस्था ही बेकायदेशीर ठरू शकते। म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे आपण ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी की ज्या कारणाकरता आपण संस्था स्थापन केली आहे ती सर्व ध्येय आणि उद्दिष्ट ही आपल्या संस्थेच्या घटनेमध्ये नमूद असली पाहिजे।
आणि पुढे आता संस्थेचे ऍडमिनिस्ट्रेशन पाहण्याकरिता आणि दैनंदिन कारभार बघण्याकरिता आपल्याला संस्थेचे रूल्स आणि रेग्युलेशन्स म्हणजेच नियम आणि नियमावली तयार करावी लागते. ही नियम आणि नियमावली तयार करत असताना प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही सर्व नियम नियमावली आपण स्वतः बनवलेली आहे. त्यामुळे ही सर्वांचे पालन करणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे त्या पद्धतीनेच आपल्याला ही नियमावली जी आहे फायनल करायची आहे. या नियमावलीमध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टी दिलेल्या असतात तर दैनंदिन कारभार हा कसा पाहिला जातो, त्यानंतर संस्थेचे जे 7 सदस्य आहेत मिनिमम किंवा जास्तही असू शकतात, हे सर्व सदस्य यांनी आपापल्या ड्युटीज काय आहेत, आपली कामे काय आहेत, हे सर्व त्यामध्ये नमूद केलेले असते आणि त्याप्रमाणे आपली कर्तव्ये बजावण्यात कुठेही कसर सोडू नये. तर आपली नियम नियमावली बनवत असताना आपण या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तसेच मेंबर्स आपल्याला जर वाढवायचे असतील पुढे मागे तर त्याची तरतूद असली पाहिजे. त्यानंतर बँक अकाउंट ऑपरेशन ही खूप महत्त्वाची बाब आहे. तर बँक अकाउंट ऑपरेशन म्हणजे बँक खाते कोणी चालवावे हे त्यामध्ये नमूद असले पाहिजे. तसेच पुढे जाऊन जर संस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीने राजीनामा दिला तर त्या जागी नवीन व्यक्ती नेमण्याची जी रीत आहे ती त्यामध्ये नमूद असली पाहिजे. अशा विविध प्रकारच्या सर्व दैनंदिन कामकाज करत असताना ज्या बाबी लागणार आहेत त्या सर्व बाबी या रूल्स रेग्युलेशन्स म्हणजेच नियम नियमावलीमध्ये नमूद केल्या गेलेल्या असल्या पाहिजेत. आणि नियम नियमावली ही प्रत्येकाने काटेकोरपणे पाळली पाहिजे. म्हणूनच नियम नियमावली ही खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या पद्धतीने ऑब्जेक्ट्स क्लॉज मध्ये म्हणजे ध्येय उद्दिष्टांमध्ये ज्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत ह्या सर्व करण्याची गरज नाही, परंतु भविष्यात जर त्या गोष्टी करायच्या असतील तर तशी तरतूद आपल्या घटनेमध्ये असली पाहिजे. परंतु याच उलट नियम नियमावली आहे. तर रूल्स रेग्युलेशन्स किंवा नियम नियमावली तुम्ही जी बनवलेली आहे तुम्हाला मॅन्डेटरी आहे, त्यामुळे तुम्ही त्याचे पालन हे सर्वांनी. तर अशा प्रकारे सर्व कागदपत्रे गोळा झाल्यानंतर शेड्यूल 2 च्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक फॉर्म फिलअप करावा लागतो आणि या कागदपत्रांच्या पूर्ततेसोबत तुम्हाला धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये ही सर्व कागदपत्रे द्यावी लागतात. ही कागदपत्रे दिल्यानंतर साधारणतः 15 दिवसांमध्ये तुम्हाला फर्स्ट सर्टिफिकेट म्हणजे सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 च्या अंतर्गत नोंदणीकृत प्रमाणपत्र दिलं जातं. या नोंदणीकृत प्रमाणपत्रावरती तुमचा एक स्पेसिफिक नंबर असतो जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणून ओळखला जातो. हा रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर तुम्ही या रजिस्ट्रेशन नंबरच्या अंतर्गत या संस्थेचे काम चालू करू शकता. यानंतर साधारणतः 2 महिन्यांच्या मुदतीमध्ये तुम्हाला सेकंड सर्टिफिकेट म्हणजेच बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या अंतर्गत मिळणारे सर्टिफिकेट जे आहे हे प्रमाणपत्र दिले जाते. त्याचा नंबर युनिक नंबर असतो, म्हणजे त्याच्या आधी एफ हा एक वर्गीकरणाचा आकडा लागला जातो, म्हणजे एफ आणि पुढे तुमचा एक नंबर असतो स्पेसिफिक. तर हा नंबर तुम्हाला इश्यू केला जातो. हा नंबर मिळाल्यानंतर हा तुमचा परमनंट नंबर आहे असं समजण्यात यावं. आणि हे दोन्ही सर्टिफिकेट्स तुम्हाला जपून ठेवायचे आहेत. हे दोन्ही सर्टिफिकेट्स मिळाल्यानंतर तुम्ही संस्थेच्या नावाने तुमचे पॅन कार्ड काढू शकता आणि पॅन कार्ड काढल्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट ओपन करायचे आहे. हे बँक अकाउंट ओपन कशा करता करायचे आहे तर तुमच्या कामामध्ये तुमच्या संस्थेची आणि येणाऱ्या सर्व पैशांची ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला बँक खातं जे आहे हे मेंटेन ठेवावं लागतं. तसेच तुम्ही एकदा संस्था रजिस्टर केल्यानंतर तुम्ही देणगी घेण्यास पात्र ठरता. तुम्ही देणगी कोणाकडूनही कितीही पैशांच्या स्वरूपात जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करायचे असतील, देणगी घ्यायची असेल किंवा एक्सपेन्सेस दाखवायचे असतील, खर्च करायचा असेल तर तुम्हाला हे कंपल्सरी बँके थ्रू करणं गरजेचं आहे. जर 5,000 रुपयांपेक्षा कमी व्यवहार तुम्ही करत असाल तर तो तुम्ही रोखीने करू शकता. परंतु 5,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहार तुम्हाला जर करायचा असेल कुठलाही आर्थिक व्यवहार तर तो तुम्हाला बँके थ्रू करणे कंपल्सरी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व व्यवहार शक्यतो हे बँके थ्रू करावेत. दरवर्षी तुम्हाला 30 सप्टेंबरच्या आत तुम्ही वर्षभरात केलेले सर्व व्यवहार हे कागदोपत्री पुराव्यासहित दाखवणे गरजेचं आहे. तर तुम्हाला ऑडिटर किंवा चार्टर्ड अकाउंटंट तर्फे हे सर्व व्यवहार कागदावरती उतरवून त्याचा एक ऑडिट रिपोर्ट तयार करावा लागतो. हा ऑडिट रिपोर्ट तयार करून 30 सप्टेंबरच्या आत दरवर्षी एक त्याची प्रत जी आहे ती धर्मादायुक्त कार्यालय आणि दुसरी जी प्रत आहे ही तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इथे तुम्हाला तुमच्या संस्थेमध्ये कोणताही बदल करावायचा झाल्यास तो तुम्ही बदल करू शकता. फॉर एक्झाम्पल जर एखाद्या व्यक्तीने किंवा
एखाद्या मेंबरने जर राजीनामा दिला तर तुम्हाला तो राजीनामा तुमच्या त्या मीटिंग मध्ये स्पेसिफिकली ऍक्सेप्ट करून घ्यावा लागेल आणि त्याचे कागदपत्र धर्मादायुक्त कार्यालयामध्ये सादर करावे लागतात। अशा प्रकारचा झालेला जो बदल आहे हा सेक्शन 22 म्हणजेच कलम 22 अंतर्गत तुम्हाला धर्मादायुक्त कार्यालयामध्ये नोंदणीकृत करून घ्यावा लागतो आणि असे सर्व बदल जे आहेत हे तुम्हाला धर्मादायुक्त कार्यालयामध्ये कळवावे लागतात। तर वेळोवेळी संस्था चालवत असताना असे वेळोवेळी बरेचसे बदल होत असतात। तर ज्या पद्धतीने आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून राजीनामा सांगितला त्या पद्धतीने तिथे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, एखाद्या व्यक्ती नादार ठरला, एखाद्या व्यक्ती जर देश सोडून गेला किंवा जर तुमच्या घटनेमध्ये कोणती बदल करावयाचे झाले किंवा तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी किंवा स्थावर मालमत्ता संस्थेच्या नावाने जर घेतली तर हे सर्व जे बदल आहेत हे तुम्हाला धर्मादायुक्त कार्यालयामध्ये दाखल करावे लागतात। तर असे सर्व बदल जे आहेत हे किमान 90 दिवसांच्या आत तुम्हाला धर्मादायुक्त कार्यालयामध्ये सादर करावे लागतात। याचा स्पेसिफिकली सेक्शन 22 च्या अंतर्गत जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला धर्मादायुक्त कार्यालयामध्ये हे बदल अर्ज या नावाने दाखल करावे लागतात। जर असा बदल अर्ज करण्यास जर विलंब झाला, 90 दिवसांमध्ये हा बदल अर्ज आपण दाखल नाही केला तर काय करायचे? तर असा बदल तुम्ही 90 दिवसांनंतरही दाखल करू शकता। परंतु असे उशिरा दाखल केलेले जे बदल अर्ज आहेत यांच्यासोबत आपल्याला डिले कंडोनेशन ऍप्लिकेशन म्हणजेच विलंब माफीचा अर्ज धर्मादायुक्त कार्यालयामध्ये द्यावा लागतो। हा विलंब माफीचा अर्ज जो आहे हा प्रतिज्ञापत्र म्हणजेच ऍफिडेव्हिट सोबत आपल्याला सादर करावा लागतो। सर्वप्रथम जे धर्मादायुक्त आहेत हे या अर्जावर विचार करतात आणि तुम्हाला काही अंशी याच्यामध्ये दंड पुकारला जातो। तर हा दंड जो आकारण्यात येतो हा ऍक्ट मध्ये दिल्यानुसार किमान 10,000 रुपयांपर्यंत हा आपल्याला दंड होऊ शकतो। धर्मादायुक्त कार्यालयामध्ये इतका मोठा दंड करत नाहीत, परंतु जर तुम्हाला जास्त विलंब झाला असेल आणि तसे कारणही स्पेसिफिक नसेल तर हा दंड 10,000 रुपयांपर्यंत करण्याचा अधिकार कार्यालयास दिलेला आहे। तर अशा प्रकारे कार्यालयामध्ये दाखल केलेले बदल अर्ज जे आहेत हे ज्युडिशियल इन्क्वायरी मध्ये येतात आणि हे सर्व बदल अर्ज तुम्हाला केस प्रमाणे चालवून घ्यावे लागतात। हे साधारणतः लवकर रॅपिडली संपवण्याची सुविधा आता सर्वच प्रभागामध्ये झालेली आहे। पूर्वी यासाठी भरपूर कालावधी लागत होता, परंतु आता बदलत्या काळानुसार धर्मादायुक्त कार्यालयाने अत्यंत चांगली पावले आपल्या दिशेने उचललेली आहेत। त्यामुळे असे बदल अर्ज लवकरात लवकर संपवण्याच्या हेतूने ही पावले उचलली गेलेली आहेत। तर हे बदल अर्जांविषयी झालं। आता आपण पाहूयात दैनंदिन कारभार करत असताना येणाऱ्या ज्या मॅन्डेटरी कंप्लायन्सेस आहेत त्या कोणकोणत्या असतात? तर तुमच्या घटनेमध्ये रूल्स रेग्युलेशन्स प्रमाणे जे लिहिलेले आहेत ते सर्व कामे तुम्हाला मॅन्डेटरी कंप्लायन्सच्या अंतर्गत येतात। तर त्यामध्ये कमीत कमी ज्या सभा आहेत ह्या सर्व सभा तुम्हाला ऑन पेपर दाखवाव्या लागतात। त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्टर्स जे आहेत हे मेंटेन ठेवावे लागतात। तर तुमच्या घटनेनुसार जर तिथे कुठलं कार्यकारी मंडळ असेल किंवा एक्झिक्युटिव्ह कमिटी असेल किंवा जे काही तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे काही नाव तुमच्या 7 लोकांच्या मेंबर्सला बॉडीला जे दिले असेल त्यांच्या सभा ज्या आहेत ह्या मेन्शन केलेल्या आहेत। तर त्या सभा जर तुमच्या घटनेमध्ये वर्षातून 4 लिहिलेल्या असतील तर तुम्हाला कमीत कमी 4 सभा ह्या ऑन पेपर दाखवणं गरजेचं आहे। तर या सभा ज्या आहेत ह्या तुम्हाला घेतल्या गेल्या पाहिजे। म्हणजेच तुमच्या संस्थेचे किंवा संघटनेचे जे काही काम असेल हे तुम्ही सर्व सभासदांनी मिळून केलं पाहिजे आणि त्याकरिता तुम्हाला स्पेसिफिक मीटिंग घेतल्या पाहिजे। या मीटिंग ज्या आहेत ह्या घेत असताना त्याचे रूल्स फॉलो केले गेले पाहिजे। ही प्रत्येक सभा किंवा मीटिंग बोलवत असताना ती सभा कोणी बोलवावी याबाबत तुमच्या घटनेमध्ये जे काही नमूद केले असेल त्याचे तुम्हाला पालन करावे लागेल। जर तुमच्या घटनेमध्ये लिहिलेले असेल की ही कार्यकारी मंडळाची किंवा एक्झिक्युटिव्ह कमिटीची सभा ही सचिवांनी अध्यक्षांच्या संमतीने बोलवावी तर याचा अर्थ असा की त्या सभेच्या नोटीसवर अध्यक्ष आणि सचिव या दोघांची सिग्नेचर असली पाहिजे। त्याचप्रमाणे या सभेची नोटीस ही किती दिवसांची असली पाहिजे तर तुमच्या घटनेमध्ये त्याची सुद्धा तरतूद केलेली आहे। तर त्यामध्ये जर लिहिलेले असेल की ही सभा 7 दिवसांच्या नोटीस पिरियडवर हा अजेंडा दिला पाहिजे तर तुम्हाला क्लिअर 7 डेजचाच हा अजेंडा घेतला गेला पाहिजे। त्यामध्ये तुम्हाला जास्त दिवस घेतले तरी काही हरकत नाही, परंतु एकही दिवस कमी येता कामा नये। त्यानंतर त्यामध्ये कोरम जो आहे म्हणजेच गणसंख्या आहे ही गणसंख्या किती असली पाहिजे हे नमूद केलेले असते। तर त्या पद्धतीने ती गणसंख्या तो
कोरम कंप्लीट झाला आहे की नाही हे पाहावे लागते. तर या सर्व प्रकारच्या सभा ज्या आहेत ह्या तुम्हाला कंपल्सरी घेतल्या गेल्या पाहिजेत. या सभा घेतल्यानंतर किंवा घेत असताना या सर्वांचे रजिस्टर्स तुम्हाला मेंटेन करता आले पाहिजे. तर यासाठी तुम्हाला 3 प्रकारचे रजिस्टर जे आहेत हे कंपल्सरी मेंटेन करायचे आहे. सर्वप्रथम तुमचा अजेंडा बुक म्हणजेच नोटीस बुक, ज्यामध्ये तुम्ही सर्व नोटिसा ज्या आहेत ह्या चिटकवल्या गेल्या पाहिजेत किंवा तुम्ही त्या हँड रिटन सुद्धा करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व अजेंडा त्या नोटीस बुक मध्ये नमूद केले पाहिजे. तो अजेंडा जो आहे किंवा जी नोटीस आहे प्रत्येक सभेची ही प्रत्येक सभासदाला कंपल्सरी दिली गेली पाहिजे. ती देत असताना त्याला प्रूफ ऑफ सर्व्हिस ऑफ नोटीस असं म्हटलं जातं. ही सभेची नोटीस देत असताना ही सभेची नोटीस कोणत्या प्रकारे द्यावी याचे सुद्धा तरतूद तुमच्या नियमावलीमध्ये नमूद केलेली आहे. तर तुमच्या नियमावलीमध्ये जर म्हटलं असेल की ही तुम्ही बाय आरपीआयडी किंवा पोस्टल थ्रू पाठवायची आहे तर तुम्हाला तशाच पद्धतीने ती पाठवावी लागणार आहे. त्यामध्ये जर म्हटलेलं आहे की ती बाय हँड पाठवायची आहे तर तुम्हाला ती सिग्नेचर घेऊनच दिली गेली पाहिजे हस्तदेयाने. तसेच जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक मोडनी तिथे जर नमूद केले असेल तर तुम्ही व्हॉट्सअपने सुद्धा किंवा ईमेल थ्रू सुद्धा ती नोटीस जी आहे ही पाठवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला नोटीस बुक अलॉंग विथ प्रूफ ऑफ सर्व्हिस ऑफ दॅट नोटीस म्हणजेच नोटीस मिळाल्याचा पुरावा याच्यासहित तुम्हाला हे बुक जे आहे हे मेंटेन ठेवलं पाहिजे. त्यानंतर पुढचं रजिस्टर आहे अटेंडन्स बुक. याच्यामध्ये हजेरी म्हणजेच हजेरी पत्रक जे आहे ते तुमचं प्रत्येक सभेचं हजेरी पत्रक त्या बुकमध्ये हजेरी पुस्तकामध्ये तुम्हाला नमूद केलं गेलं पाहिजे. म्हणजे त्या स्पेसिफिक सभेला जे कोणी मेंबर्स हजर असतील त्या सर्वांच्या सिग्नेचर्स त्या बुकमध्ये आल्या पाहिजेत. तसेच प्रोसिडिंग बुक ही खूप इम्पॉर्टंट बुक आहे. तर प्रोसिडिंग बुकमध्ये म्हणजेच मिनिट्स ऑफ द मीटिंग तुम्हाला सर्व नमूद करायचे आहेत. 1 बाय 1 जे सब्जेक्ट्स आहेत तुमच्या नोटिसीप्रमाणे ते सर्व सब्जेक्ट तुम्हाला तिथे घ्यायचे आहेत आणि हे सर्व सब्जेक्ट जे आहेत तुम्हाला तिथे डिस्कस करायचे आहेत आणि त्यावरती एक रिझोल्यूशन पास करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अशा प्रकारचे 3 रजिस्टर जे आहेत ते मीटिंगच्या बाबतीमध्ये कंपल्सरी मेंटेन ठेवायचे आहे. तसेच मॅन्डेटरी कंप्लायन्स मध्ये पुढचं रजिस्टर येतं ते म्हणजे मेंबरशिप रजिस्टर. तुम्हाला तुमच्या संस्थेला किंवा संघटनेला वेगवेगळ्या प्रकारचे मेंबर्स असतात. तुमच्या घटनेमध्ये तशी तरतूद असते. तर या प्रकारचे तुमचे फॉर एक्झाम्पल आजीव सभासद आहेत किंवा सर्वसाधारण सभासद आहेत. तर अशा प्रकारचे सभासद यादी जी आहे ती तुमच्या मेंबरशिप रजिस्टर मध्ये मेन्शन केली गेली पाहिजे. तर तुम्हाला अशा प्रकारचे रजिस्टर जे आहे हे मेंटेन ठेवायला लागतात. त्यानंतर तुमचं कॅश बुक आहे. कॅश बुक सुद्धा तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं. त्यानंतर तुम्हाला वाउचर्स आहेत. तुमचे जे वाउचर्स आणि कॅश बुक आहे याच्यावरूनच तुमचा जमा खर्च जो आहे हा दिसला जातो आणि तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटला हा दिला जातो आणि त्या पद्धतीने तो चार्टर्ड अकाउंटंट जो आहे हा दरवर्षी ऑडिट रिपोर्ट बनवतो. ज्या पद्धतीने कार्यकारी मंडळाच्या मीटिंग बाबत मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीनेच अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग म्हणजेच वर्षातून एकदा होणारी जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्याचेही रजिस्टर्स तुम्हाला कंपल्सरी मेंटेन ठेवावे लागतात. अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग ही सुप्रीम अथॉरिटी आहे. या अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग करिता तुम्हाला प्रत्येक सभासदाला कॉल करावा लागतो. म्हणजेच प्रत्येक सभासदाला या मीटिंगसाठी बोलवावे लागते. ज्या पद्धतीने कार्यकारी मंडळाच्या मीटिंग मध्ये तुम्ही जे कार्यरत असणारे 7 किंवा जे काही मेंबर्स असतील जे सभासद असतील त्यांना तुम्ही बोलवता, परंतु सुप्रीम अथॉरिटी असल्या कारणाने तुमचे आजीव सभासद असतील, पॅट्रॉन मेंबर्स असतील, देणगीदार सभासद असतील, जे कोणते सभासद असतील या सर्व सभासदांना तुम्हाला अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंगला बोलवावे लागते. अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभा ही दरवर्षी 30 सप्टेंबरच्या आत म्हणजेच वार्षिक आर्थिक वर्ष संपल्यानंतर तुम्हाला 6 महिन्यांच्या आत घ्यायची आहे. तर ही जी सभा आहे ही याला सुप्रीम अथॉरिटी अशा करता म्हटलं जातं कारण सर्व सभासदांची मिळून ही वार्षिक सर्वसाधारण सभा असते. वार्षिक सर्वसाधारण सभेला खूप मोठे अधिकार दिलेले आहेत. त्याकरता उदाहरणादाखल तुम्हाला सांगायचे झाले तर जी इलेक्शन आहे किंवा जी निवडणूक आहे जी दर 5 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी तुमच्या घटनेच्या तरतुदीप्रमाणे येत असते ती तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेता येईल. तसेच चार्टर्ड अकाउंटंटची जी नेमणूक आहे त्याच पद्धतीने तुमचा गेल्या वर्षभरातला जो आढावा आहे कामाचा तो घेणे असे विविध विषय आणि त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभासदांना द्यावे लागते. तर अशा पद्धतीने तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती आर्थिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्याच्या आत तुम्हाला दरवर्षी घेतली गेली पाहिजे. आता या सर्व
घेणे किंवा त्याचे रजिस्टर्स मेंटेन करणे हे खरंच गरजेचं आहे का हो? हे नाही केलं तर काय होईल? तर याची अशी शंका सर्वांच्याच मनात येते. तर जर तुम्ही हे नाही केले तर तसाही काही फरक पडणार नाही, परंतु डी रजिस्ट्रेशनच्या अंतर्गत तुमची संस्था रद्दबातल होऊ शकते. त्यामुळे सर्व सभासदांनी ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवणे आहे की तुम्ही कंपल्सरी ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगत आहे, संघटना किंवा संस्था चालवत असताना या सर्व गोष्टी ह्या केल्याच पाहिजेत. तुम्हाला दरवर्षी ऑडिट रिपोर्ट सबमिट नाही केला तुम्ही आणि कंटिन्युअसली जर तुम्ही 5 वर्ष धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये ऑडिट रिपोर्ट सबमिट नाही केला तर तुमची संस्था रद्दबातल करण्याचे अधिकार नवीन कायद्यामध्ये आलेल्या तरतुदीनुसार धर्मादाय आयुक्तांना दिलेले आहे. त्यामुळे तुमची संस्था ही केव्हाही आणि कधीही डी रजिस्टर होऊ शकते. ही बाब सर्वांनी लक्षात ठेवावी. आणि या उलट जर तुम्ही हे सर्व मॅन्डेटरी कंप्लायन्सेस केले, तुमचे बुक्स मेंटेन ठेवले, तुमची संस्था जर खरोखर व्यवस्थित कार्यरत असेल आणि ती तुम्ही जर ऑन पेपर दाखवली तर तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल. निधी संकलन या विषयावर आपण आता थोडक्यात बोलू. तर निधी संकलन करत असताना म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडून किंवा कंपनीकडून तुम्ही जेव्हा डोनेशन घेता त्यावेळेस तुम्हाला एखाद्या व्यक्तीने डोनेशन देण्यासाठी अट्रॅक्ट का व्हावे, तर याकरता त्यांचाही काहीतरी फायदा असला पाहिजे. म्हणूनच इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 या कायद्याच्या अंतर्गत सेक्शन 12A आणि सेक्शन 80G या कलमांच्या अंतर्गत तुम्ही तुमची संस्था नोंदणीकृत करून घेतली गेली पाहिजे. तर याचे बेनिफिट्स काय असतात? तर सेक्शन 12A हे सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही घेता त्यानंतर तुमच्या संस्थेकडे किंवा संघटनेकडे जो पण पैसा येईल किंवा जे पण अमाऊंट येईल ती तुम्हाला टॅक्सलेस होते. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी इन्कम टॅक्स ऍक्ट करून सवलत मिळते. म्हणूनच सेक्शन 12A च्या अंतर्गत तुम्ही सर्टिफिकेशन करून घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे 80G या कलमाच्या अंतर्गत जर तुम्ही सर्टिफिकेशन तुमच्या संस्थेचे किंवा संघटनेचे करून घेतले जर तो जो डोनर आहे किंवा जो व्यक्ती आपल्याला निधी देणार आहे त्या व्यक्तीला त्याच्या टॅक्स मधून बेनिफिट मिळतो. म्हणूनच अशा पद्धतीने 12A आणि 80G हे सर्टिफिकेशन ज्या संस्थांकडे किंवा संघटनांकडे आहेत त्यांना निधी देण्याकरिता खूप कंपन्या आणि इंडिव्हिज्युअल सुद्धा उत्सुक असतात. तर आपली संस्था ही चांगल्या प्रकारे निधी संकलन करू शकत आहे की नाही हे पाहण्याकरिता तुम्हाला सर्वात आधी 12A आणि 80G हे दोन्ही सर्टिफिकेशन्स घेतले गेले पाहिजे. तर ज्या कंपन्या किंवा CSR सर्वांनी ऐकलं असेल, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, बऱ्याचशा कंपन्या पब्लिक लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की ज्यांना गव्हर्नमेंटने कंपल्सरी त्यांच्या इन्कम मधील 2% रक्कम जी आहे ही सामाजिक संस्थांना किंवा संघटनांना देणे बंधनकारक आहे. तर अशा CSR ऍक्टिव्हिटीजच्या अंतर्गत आपली संस्था किंवा संघटना येण्याकरिता आपल्याला 12A आणि 80G या सर्टिफिकेशनची आवश्यकता आहे. तसेच मॅन्डेटरी कंप्लायन्स मध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टीची पूर्तता जर तुम्ही केली असेल तर तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटीज करत आहात या सर्व ऍक्टिव्हिटीज या कंपन्यांना दाखवणं तुम्हाला सोयीचं जाईल आणि तुम्हाला सहजगत्या हा निधी उपलब्ध होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला निधी उपलब्ध करून घेण्याकरता, निधी संकलन करून घेण्याकरता 12A आणि 80G हे दोन सर्टिफिकेशन्स कंपल्सरी आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला जर फॉरेन फंड किंवा परदेश निधी उपलब्ध करून घ्यायचा असेल किंवा मिळणार असेल तर तुम्हाला FCRA म्हणजेच फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट या कायद्याच्या अंतर्गत सर्टिफिकेशन करून घेणे गरजेचे असते. असे सर्टिफिकेशन घेतल्याशिवाय तुम्हाला फॉरेन फंड हा उपलब्ध करून घेता येत नाही. त्यामुळे तुम्हाला FCRA हे सर्टिफिकेशन फॉरेन फंड्स घेताना घ्यावे लागते. ही बाब सर्व संस्था चालकांनी लक्षात ठेवावी. त्याचप्रमाणे अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण निधी संकलन हे करून घेऊ शकतो. ज्या पद्धतीने आता मी तुम्हाला CSR, FCRA याबद्दल माहिती दिली त्याचप्रमाणे अनेक अशा पद्धती आहेत की ज्यातून तुम्ही निधी संकलन हे सहजगत्या निर्माण करू शकता आणि आपल्या संस्थेकडे आपली संस्थेचे उद्देश पूर्ती करण्यासाठी तुम्हाला पैसा उपलब्ध होऊ शकतो. तर फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही योगदान आणि करार या पद्धतीने सुद्धा कंपन्यांशी करार करू शकता. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे फिनोलेक्स पाईप आणि मुकुल माधव फाउंडेशन
मुकुल माधव फाउंडेशन या संस्थेने फिनोलेक्स पाईपशी कित्येक गेल्या वर्षांपासून हा योगदान आणि करार केलेला आहे। त्या पद्धतीने दरवर्षी CSR निधी या संस्थेला फिनोलेक्स पाईप या कंपनीतर्फे दिला जातो। तर अशा पद्धतीने आपणही वेगवेगळ्या कंपन्यांची भेट घेऊन आपणही योगदान आणि करार अशा कंपन्यांसोबत करून आपल्याला निधी संकलन करू शकतो। त्याचप्रमाणे क्राउड फंडिंग सारख्या ऑनलाईन संकेतस्थळावरून सुद्धा आपल्याला निधी संकलन होऊ शकते। आपण सर्वप्रथम ऑनलाईन येणे फार गरजेचे आहे। ज्याप्रमाणे आज रोजी आपण लॉकडाऊन मध्ये सुद्धा हा सेमिनार अटेंड करत आहात, अशा प्रकारचे सर्व वर्कशॉप घेत आहात, तर हेही आपण ऑनलाईनच करत आहोत। तर ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही गेलात तर सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला निधी संकलन करता येईल। तर ऑनलाईन बरीचशी अशी संकेतस्थळ आहेत की ज्यावरून तुम्हाला सहजरित्या हा क्राउड फंडिंग सारखे फंड्स उपलब्ध करून घेता येईल। त्याचप्रमाणे तुमच्या संस्थेचं किंवा संघटनेची वेबसाईट असली पाहिजे। ही वेबसाईट असून नुसती चालणार नाही, तर तुम्हाला ह्या वेबसाईट वरती तुमचे ब्लॉग्स, तुम्ही केलेल्या ऍक्टिव्हिटीज ह्या वेळोवेळी अपलोड केल्या गेल्या पाहिजेत। ज्या पद्धतीने तुमचं कार्य हे जगापर्यंत पोहोचलं पाहिजे। ज्यावेळेस तुमचं कार्य लोकांपर्यंत पोहोचेल त्यावेळेस तुम्हाला निधी संकलन करणं अत्यंत सोपं जाईल। तर अशा पद्धतीने खूप सारे प्रकार आहेत ज्या प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःच्या संस्थेकडे निधी संकलन करू शकता। तर निधी संकलन ही एक वेगळी बाब झाली। त्याच पद्धतीने तुमची संस्था जे स्पेसिफिक क्षेत्रामध्ये काम करत असेल, त्या समजा तुमची शिक्षण संस्था असेल, उदाहरणादाखल द्यायचं झालं तर ही शिक्षण संस्था त्या स्पेसिफिक एखाद्या अथॉरिटीकडे रजिस्टर असेल तर तिथे तुम्हाला तिकडचे सर्टिफिकेशन्स करून घेणं गरजेचं आहे। बेसिक रजिस्ट्रेशन धर्मादायुक्त कार्यालयात केल्यानंतर तुमच्या शिक्षण संस्थेला जर SSC बोर्डाची परमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला शिक्षण मंडळाची परमिशन घ्यावी लागते। त्याच पद्धतीने तुम्ही जर CBSE पॅटर्न घेत असाल तर तुम्हाला CBSE किंवा ICSE जे काही असेल तिथले तुम्हाला बोर्डाची परमिशन घेणं गरजेचं असेल। तर त्या पद्धतीने तुम्हाला शिक्षण किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना मी आतापर्यंत सांगितलेल्या सर्व मॅन्डेटरी कंप्लायन्सची पूर्तता करणे तर गरजेचं आहेच, पण त्याचसोबत तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील त्या विभागातील अथॉरिटीची परमिशन घेणं हे गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या परमिशन्स घेऊन तुमची संस्था ही कार्यरत ठेवू शकता। याच पद्धतीने आता मी तुम्हाला या वर्कशॉप मध्ये संस्था कशी नोंदवावी, ती कशी चालवावी याबाबत सर्व मार्गदर्शन केलं आहे। अशा ज्या संस्था आहेत या सर्व संस्था धर्मादायुक्त कार्यालयात रजिस्टर केल्या जातात आणि अशा आता सांगितलेल्या सर्व पद्धतीप्रमाणे त्याचे काम। याबाबत जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या आर्टिस्ट विजन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता। आमची ऑफिशियल वेबसाईट आहे rpsvision.com rpsvision.com। या वेबसाईटवर व्हिजिट करून तुम्ही तुमचे प्रश्नही विचारू शकता। आम्ही तुम्हाला नक्कीच समाधानकारक उत्तरे देऊ।